काय गाववाल्यानो, यावर्षी चंडीचे मासे पकडले काय? तर परवापासून पावसाला दणक्यास सुरुवात झाली, त्यामुळे नदीतले मासे सर्व पर्यायी वरती आले. तर आमच्याकडं आमच्या अण्णांनी मासे बघून ठेवले होते, ते पकडण्यासाठी आज आम्ही निघालो होतो. तर नवीन कोणाला असेल तर त्याच्यासाठी माझी ओळख करून देतो. तर नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य म्हणजे तुमचा कोकणचा सीएम. तर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही तिघजण झेला आणि पाक घेऊन आमच्या साड्यावरच्या कातलावरती पोहोचलो. आता तुम्ही म्हणाल लोक रात्रीचे मासे पकडतात आणि तुम्ही दिवसा पकडताय, तर तेच सांगतो, आमच्या अण्णांनी हे मासे बघून ठेवलेले. तर अशी ही छोटी छोटी डबकी शोधत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो. तिथं बऱ्यापैकी मासे दिसत होते. तर बंटीने पाग टाकला आणि त्याला एक पिटलांडी भेटली. तर ह्या माशाला तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट मध्ये सांगा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपला छोटा आहे, पण आपला फुल ब्लॉग आपण YouTube वरती टाकला आहे. तर तुम्ही बघायचं असेल तर कोकणचा सीएम हे सर्च मारू शकता किंवा आपल्या बायो मध्ये त्याची लिंक आहे. तर असे हे पाग टाकत भरपूर मासे पकडलेले. तर तेवढेसे काय मोठे मासे नव्हते. पहिल्या पावसात जेवढ्या चढणीचे मासे असतात तेच मासे होते, पण काही मासे अगोदरच खाली गेले होते. तर मित्रांनो, हा आहे अड. आता या अडामध्ये भरपूर पाणी भरलंय. तर या अडावरती पण काहीतरी स्टोरी आहे, ती नक्की एक दिवस तुम्हाला सांगेन. तर आपल्याला रात्रीपुरती बऱ्यापैकी मासे भेटले. पाऊस येण्याची शक्यता वाटत होती, म्हणून आम्ही म्हटलेलं आता घरी जाऊया. आणि शेवटी पाऊस आम्हाला भेटलाच आणि धावत धावत आम्ही आमच्या गाडीजवळ आलो. तर असा हा आजचा दिवस गेला आणि आम्ही इतके मासे पकडलेले. आज रात्रीची तर सोय झालीच होती. याचा जर तुम्हाला फुल व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या YouTube चॅनल वरती आहे, लिंक आपली बायो मध्ये आहे. तर नक्की जाऊन बघा.